आगरी समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात येत आहेत आणि तुमचे आपले सर्वांचे नेते आदरणीय आदित्य ठाकरे साहेब या ठिकाणी आले. टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. महाविकास आघाडी आणि जी माणसं आपल्या उमेदवाराला बोलत होती की तुम्हाला कोण ओळखतो, त्यांनी येऊन बघावं की ही जनता ही संजोग वगैरे नाही ओळखते आणि आदित्य ठाकरेजींना. धन्यवाद. जय महाराष्ट्र. बोलायला 20 मिनिटं आहेत आणि मतदानाला किती दिवस आहेत? किती दिवस राहिलेत मतदानाला? 4. आजपासून जिथे जिथे आपण जाणार आहोत, जरा शांत, जरा थोडं बसून घ्या. आजपासून जिथे नाही, तो आपलंच आहे, आपलंच. राहू दे, येऊ दे. आजपासून प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण, प्रत्येक तास आपल्या मनात एकच चिन्ह राहिलं पाहिजे. ते कुठचं? 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 मशाल. कारण 10 वर्ष आणि खास करून गेली 5 वर्ष आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो, ज्या वर्षाची वाट पाहत होतो, ज्या निवडणुकीची वाट पाहत होतो, तो क्षण आज आलेला आहे. ती निवडणूक आज आलेली आहे. देशात आपण पाहतोय लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर भाजपला वाटलं होतं की निवडणूक आयोगाने ही निवडणूक 2 महिने खेचलेली आहे, कदाचित भाजपचा फायदा होईल. पण ह्या 2 महिन्यामध्ये आपण पाहतोय भाजप एक्सपोज अशी होत चाललेली आहे की देशभरात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत. यावेळी तर लोक बोलू लागलेले आहेत, घाबरत नाहीत, बोलतात. सोशल मीडियावर असेल, मीडियावर असेल, जनतेतून आवाज येतोय की आता वारा बदलत आहे, देश बदलणार, केंद्र सरकार बदलणार आणि 4 जूनला केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार बसणार म्हणजे बसणारच. आणि हा विश्वास मी तुम्हाला देत आहे की आपलं सरकार येणार आहे. आल्यानंतर अनेक कामं करायची आहेत, पण पहिलं म्हणजे सरकार आणणं गरजेचं असतं आणि ते सरकार आणणं तुमच्या हातात आहे, तुमच्या एका बोटावर आहे. ही जी धगधगती मशाल दिसत आहे त्या ताकदीत आहे. जिथे तुतारी असेल तिथे तुतारी, जिथे हात असेल तिथे हात. पण हे महाविकास आघाडी 100% बदल घडवणार म्हणजे घडवणार, ही खात्री मला पटलेली आहे. आत्ताच येत असताना आम आदमी पार्टीचे काही नेत्यांशी मी बोलत होतो आणि ते देखील सांगत होते की दिल्लीत पासून तरी आणि देशभरात फिरून देखील त्यांचं म्हणणं हेच आहे की महाराष्ट्रातून बदल घडेल आणि महाविकास आघाडी त्या बदलावर पुढे राहील, आघाडीवर राहील. हा विश्वास मी तुम्हाला एवढ्यासाठी देत आहे कारण प्रचार जसा सुरू होता, आपण पण घरोघरी जात असाल, कार्यकर्ते म्हणून इथे समोर जे आपण नागरिक म्हणून आलेले आहात, आपल्या घरी देखील अनेक वेगळ्या वेगळ्या पक्षाचे लोक येतील. आपण जे आपले शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शेकाप आहे, काँग्रेस आहे, सगळे मित्र पक्ष आहेत. आपण सत्य बोलणारी लोक आहोत, खरं बोलणारी लोक आहोत. पण जे थापाडे आहेत, जे खोटं बोलणारे लोक आहेत, मग ते मिंडे गँग मधले असो, फुटलेले राष्ट्रवादी सोबत असो किंवा भाजप असो, वरपासून खालती खोटं बोलणारे जे लोक आहेत, तुमच्या घरी येऊन तुम्हाला सांगतील तुमचं मत दुसरीकडे देऊ नका, भाजपला द्या किंवा या गद्दार गँगला द्या, कारण तुमचं मत दुसरीकडे गेलं तर फुकट जाईल. 400 पार तर होतच आहोत. आणि जर तुमच्या घरी असे कोणी थापाडे आले, खोटं बोलणारे आले, खोटारडे आले आणि सांगायला लागले आम्ही 400 पार जाणार आहोत, तुम्ही त्यांना विचारा कुठून. कदाचित चंद्रावरनं तुमचे 400 पार होऊ शकतील, अमेरिकेत तुमचे 400 पार होऊ शकतील, पण हा भारत देश आता खोटारडेपणा सहन करणार नाही. 400 पार नाही, तडीपार केल्याशिवाय राहणार नाही भाजपला. 5 मिनिटात तुम्हाला आकडे देतो कसे होतात ते. दक्षिण भारतात जर पाहिलं तर काँग्रेसचा नाराच आहे साऊथ से साफ आणि भाजप नॉर्थ में हाफ. साऊथ मध्ये जर तुम्ही पाहिलं, दक्षिण भारतात पाहिलं ना, कर्नाटकामध्ये भाजपची 1 सीट लागत आहे, ना केरळमध्ये, ना तामिळनाडूमध्ये, ना आंध्र, मग तेलंगणा कुठेच लागत नाहीये. कारण दक्षिण भारताने ठरवलेलं आहे की भाजपला यंदा डोक्यावर बसवायचं नाही. पण ही लढाई उत्तर विरुद्ध दक्षिण मुळीच नाहीये. ही लढाई भारत विरुद्ध भाजप आहे. ही लढाई भारत विरुद्ध संविधानाचे द्वेष्टे आहेत ते आहेत. ही लढाई भारत विरुद्ध जे संविधान बदलायचं आहे त्यांच्या विरुद्ध आपली लढाई आहे. ही लढाई महाराष्ट्र विरुद्ध भाजप देखील आहे. कारण आपण पाहत असाल उत्तर भारतात देखील हे चित्र होत चाललेलं आहे.
इथे आवड साहेब बसलेले आहेत, ते देखील तुम्हाला सांगत असतील, तुम्हाला ऑलरेडी सांगितलं असेल त्यांनी, कदाचित हे सांगून झालं असेल. पण गीते साहेबांचा जो अनुभव आहे, जो आम्ही सगळे बघतोय, आमचे अनेक वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये जे मित्र आहेत, मित्र पक्ष आहेत, ते देखील सांगत आहेत की आदित्य, यावेळी बदल हा उत्तर प्रदेशमध्ये देखील घडेल, बिहारमध्ये देखील घडेल, दिल्लीतून पण बदल होणार. उत्तर प्रदेशमध्ये माझ्याच वयाचे तेजस्वी यादव आहे, 33 वर्षाचा तरुण मुलगा आहे. इथे जसे मिंदी गट होते तसे तिथे पण पलटीराम आहेत, पलटी खाल्ली, सरकार बदललं. पण 10 वर्षात आपण पाहत असाल बिहारमध्ये देखील जेव्हा जेव्हा भाजपचं सरकार आलंय, वेगळ्या वेगळ्या लोकांनी, वेगळ्या वेगळ्या नेत्यांनी, अगदी प्रधानमंत्री महोदयांनी तिथे जाऊन सांगितलं होतं की 1.5 लाख कोटीचं पॅकेज देऊ, पण 1 रुपया तर 1.5 लाख कोटीतून गेला नाहीये. आज मी पाहते, आकडे आजचे पाहत होतो, काही सर्वे आलेले आहेत आणि त्या सर्वेमध्ये देखील सांगितलेलं आहे तेजस्वी यादव यांचा पक्ष जो 1 सीट 2019 जिंकलेला, यावेळी कमीत कमी 20 सीट जिंकून दिल्लीकडे जाणार आहे. हा बदलाचा वारा आहे, हे वातावरण बदलत आहे. आपल्याला आठवत असेल 2019 मध्ये 370 कलम जेव्हा काढलं गेलं, आपण पण त्याला पाठिंबा दिला होता. 370 कलम आपल्याला पण नको होतं, तो दिवस आपण पण साजरा केला होता. पण त्या दिवशी आपल्याला सांगितलं होतं की काश्मीरमधून आता आतंकवाद संपणार, काश्मीरमध्ये सुख शांती समृद्धी येईल, काश्मीरमध्ये भरभराटी येईल, काश्मीरमध्ये उद्योगधंदे येतील आणि काश्मीरी पंडित पुन्हा एकदा काश्मीरमध्ये जाऊ शकतील. आज परिस्थिती त्या काश्मीरमध्ये ही आहे. जे लडाख केंद्रशासित राज्य केलं होतं, तिथे 30 ते 40 हजार लडाखी लोक रस्त्यावर आलेत, सांगतात आमचं कुणीतरी ऐका, जी वचनं तुम्हीच भाजपवाल्यांना दिली होती ती ऐका, आणि आज त्यांच्याकडे लक्ष देत नाहीयेत. आज आपण त्यांच्याकडे लक्ष देणार आहे. आपलं सरकार बनल्यानंतर लडाखला राज्य बनवूच. पण सांगण्याचा हेतू हा आहे की ज्या जम्मू काश्मीरमध्ये भाजपाने सांगितलं होतं आतंकवाद मिटला नाही, परवाकडे इंडियन एअरफोर्सवर हमला झालेला आहे. ज्या जम्मू काश्मीरमध्ये आपल्याला सांगितलं होतं की काश्मीरी पंडितांना स्थान देऊ, तिकडचे काश्मीरी पंडित सांगतात आम्हाला बाहेर न्या, इथे आतंकवादी हमले आमच्यावर होत आहेत. आणि त्याच काश्मीरमध्ये गीते साहेब, त्याच काश्मीरमध्ये जयंत पाटील साहेब, भाजपला लढायला आज उमेदवार मिळत नाहीये, भाजपा सीट लढू शकत नाही. ही परिस्थिती खरी परिस्थिती आहे. या भाजपाची यशोगाथा एवढीच आहे, भाजपाची यशोगाथा हीच आहे की इथून मंचावरनं मी बघतोय, कोणाला ना कोणाला ते वाटत असेल की अरे माझ्या खात्यात 15 लाख आले नाहीत, पण मागे 7व्या रांगेत कोणीतरी बसलाय, त्याच्या खात्यात 15 लाख आले असतील. भाजपाची यशोगाथा हीच आहे. कदाचित इथे कोणातरी वाटत असेल या 5व्या रांगेतून की मला प्रधानमंत्री आवास योजनेत 2022 पर्यंत घर मिळालं नाही, पण तिथे 15व्या रांगेत कोणीतरी बसलं असेल ज्यांना प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळालेलं आहे. भाजपाची यशोगाथा हीच आहे की इथे कोणातरी वाटलं असेल शेतकरी म्हणून माझं काही उत्पन्न दुप्पट झालं नाही, पण कुठेतरी विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये शेतकरी असे ज्यांचं उत्पन्न दुप्पट झालं आहे. पण आज मी तुम्हाला इथे विचारत आहे, आपण सगळे इथे समोर आलेलो आहोत, इथे ज्यांना कोणाला 15 लाख त्यांच्या खात्यात मिळाले असतील जरा हात वरती करून दाखवा. अरे कोणाकडे नाही? त्या गद्दारांकडे तर 50 खोके आलेत, 50 लाख 15 लाख नाही रे तुमच्याकडे. बघा भाजप किती खोटं बोलतोय, बघा बोर साहेब भाजप किती खोटं बोलतोय. मला तुम्ही सांगा, इथे प्रधानमंत्री आवास योजनेत कोणाला घरं मिळाले? 2022 पर्यंत जी मिळणार होती प्रत्येक भारतवासीला मिळणार होतं, कोणाला मिळाले का प्रधानमंत्री आवास योजनेत घर? नाही मिळाले. अरे मला वाटायचं कोणातरी मिळालं असेल, नाही आलं, पक्क नाही आलं. खोटं नाही बोलत ना कोणी भाजप सारखं. अच्छा ठीक आहे, चला मला सांगा, विदर्भ मराठवाडा किंवा इकडच्या आजूबाजूचे कोण शेतकरी असतील, गावाकडे जरा फोन करून विचारा, उत्पन्न दुप्पट झालं असं वाटतं का कोणाला? नाही वाटत आहे. आज या देशामध्ये बेरोजगारी वाढत चाललेली आहे, महागाई वाढत चाललेली आहे, शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, महिलांवर अत्याचार होत चाललेले आहेत, वाढत चाललेले आहेत. आणि हेच सरकार, जे केंद्रातलं भाजपचं सरकार आहे, तेच सरकार महाराष्ट्रावर अन्याय वाढवत चाललेलं आहे. जसं मी काश्मीरचं सांगितलं, बिहारचं सांगितलं, दिल्लीचं सांगतो तुम्हाला, 7च्या 7 सीट हरत चाललेले आहेत. आणि म्हणून तुम्ही विचारत ना 400 पार तुम्ही कुठून होणार? तडीपार तर करणार, आपण सगळे मिळून करणार आहोत. पण आज जी परिस्थिती आहे, जेवढे दिवस आपण ऐकत गेलो होतो, 10 वर्ष आपण ऐकलं, खोटं बोलणं आपण ऐकलं, आता परिस्थिती आहे सत्यमेव जयतेसाठी